असाल त्या तुमचं तुम्ही बघून घ्या. एकदा जोरदार टाळ्या. मी सरांना देखील 3 स्टार्ट. चला एकदा जोरदार टाळ्यांमध्ये त्यांना आपण खेळूया. शाबाश शाबाश. स्टेडी स्टार्ट. बापरे एवढ्या पटापट. अरे बाप. नमस्कार मित्रांनो, मी महेश भानसे आपल्या मनपूर्वक स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आलो आहे मी आंबोलीमध्ये. मंडणगड तालुक्यात आंबोली गाव आहे आणि या ठिकाणी आज साबळे सरांच्या माध्यमातून आज या ठिकाणी हळदी कुंकू समारंभ महिलांचा कार्यक्रम आहे. जिजाऊ संस्था शैक्षणिक सामाजिक ह्या संस्थेच्या मार्फत या ठिकाणी साबळे सरांच्या आशीर्वादाने, साबळे सरांच्या नेतृत्वाखाली आज 50वा वाढदिवसाच्या निमित्तानं आंबोली येथे महिलांसाठी पैठणी हा खेळ या ठिकाणी सादर केला होता. त्या ठिकाणी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत आंबोली ठिकाणी. तर आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी पाहणार आहोत. अशा पद्धतीने पैठणी खेळ खेळण्यात येणार आहे. महिलांसाठी खास उपक्रम राबवलेला आहे आणि या ठिकाणी थोडी माहिती दिली आहे. ती माहिती आपल्या आरोग्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी आणि उच्च पदवीसाठी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने मिळालेलं आहे. तर आपण या व्हिडिओमार्फत सगळं बघूया. चला. या जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ठाणे आणि पालघर या 2 जिल्ह्यांमध्ये आपण कशा प्रकारे काम करू शकलो. म्हणजे ज्या जिल्ह्यांमध्ये प्रशासनाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना आरोग्याच्या सेवा सुविधा मिळणं अत्यंत आवश्यक आहे, की रत्नागिरी मधला किंवा आपल्या मंडणगड मधला एखादा माणूस आजारी पडल्यानंतर त्याला किमान गावचं ठिकाण सोडून द्या, शाश्वतपणे खात्रीशीर उपचार होऊ शकतो असं एखादं तरी दालन असावं असं आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये. किंवा मग मोठमोठ्या इमारतींनी आणि मोठमोठ्या उपकरणांनी सजलेलं पण किमान मरण्याच्या अगोदरचे प्राथमिक उपचार देणारं सुसज्ज रुग्णालय तरी आमच्या नशिबात असावं, हे स्वप्न गेल्या 60-70 वर्षांपासून आमच्या मनामध्ये आहे. पण आमची परिस्थिती फार भयंकर आहे. गेल्या इतक्या वर्षांपासून आमच्या डोळ्यांसमोर लाखो रुपयांचा माल घेऊन जाणारे ट्रक आमच्या नाकावर टिचून निघून जातात, पण आमच्या घरातल्या माणसाचं, आमच्या घरातल्या मुलाचं पोट भरावं याकरता त्याला गावची माती सोडून शहराची वाट धरावी लागते आणि त्यावरही आम्ही शांत बसलेलो. आमच्याच तालुक्यातला ऐन तारुण्यात आलेला एखादा तरुण अपघाताची किंवा एखाद्या सर्पदंशाची घटना घडल्यानंतर केवळ घटनास्थळापासून रुग्णालयापर्यंत पोहोचण्याकरता त्याला वाहनाची व्यवस्था नाही, म्हणून त्याला 22व्या वर्षी मरण यावं, यापेक्षा दुर्भाग्याची गोष्ट मला असं वाटतं की या मंडणगड तालुक्याच्या नशिबात दुसरी कोणतीही नाही. फार वरच्या स्तरावरची आहे. महाराष्ट्रातल्या कोणत्याही प्रांतामधल्या, विभागामधल्या कोणत्याही मुलाच्या बौद्धिक क्षमतेची स्पर्धा करण्याची तयारी मला असं वाटतं की या रत्नागिरी जिल्ह्यामधल्या प्रत्येक मुलामध्ये आहे. पण अनेक डिग्री झालेली मुलं, अनेक उच्च शिक्षण घेतलेली मुलं, अनेक प्रकारच्या पदव्या संपादित करून देखील आजही आपल्या या गावामध्ये त्यांची उभी हयात जाते, त्यांना आवश्यक त्या नोकऱ्या मिळत नाही. यामागचा प्रश्न शोधण्याचा, यामागचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आमचा नाही. पण या सगळ्या गोष्टी ज्या कदाचित तुम्ही कित्येक वर्षांपासून ऐकल्यात, कित्येक वर्षांपासून बघितल्यात, कित्येक वर्षांपासून भोगल्यात, कित्येक वर्षांपासून अनुभवल्यात, त्या सगळ्या गोष्टी आता यापुढे जर आपल्याला अनुभवायच्या नसतील, जे आमच्या अगोदरच्या पिढीनं भोगलं, जे आताची पिढी भोगते, ती येणाऱ्या पिढीनं भोगू नये, हे जर तुम्हाला असं वाटतं की मनोमन जर वाटायचं असेल किंवा त्यामध्ये जर परिवर्तन घडवायचं असेल, तर तुमच्या हातात जो कागद सामाजिक संस्था हेच काम करण्यासाठी तुमच्या आपल्या या सगळ्यांच्या मंडणगड तालुक्यामध्ये आलेली आहे. ती गावागावापर्यंत, वाड्यावाड्यांपर्यंत पोहोचते आणि या हवेतल्या बाता नाही आहेत. 2 वर्षांपूर्वी, 3 वर्षांपूर्वी जर कोणी विचारलं की या रत्नागिरीच्या जिल्ह्याला म्हणजे समुद्र किनाऱ्यांचा जिल्हा ओळखला जातो, माडांच्या झाडांचा जिल्हा ओळखला जातो, काजू आंब्याच्या बागांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, या जिल्ह्यामधल्या रत्नागिरीच्या हॉस्पिटलमध्ये अगदी पोटदुखीपासून कॅन्सर पर्यंत सगळ्या आजारांवर आपण 0 रुपयांमध्ये उपचार करतो. या सगळ्या हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही आलात तर इथं कोणत्याही प्रकारच्या तुमच्या जातीची, धर्माची कसली अट लागत नाही, कोणत्याही प्रकारचा 1 रुपया खर्च करावा लागत नाही. सोनोग्राफी, सिटी स्कॅन, एक्सरे सगळं आपण मोफत ठेवलंय. त्याच्या पलीकडे जाऊन
4 महिन्यांपूर्वी रटाटे साहेब, मी मागे म्हटलं होतं की 4 महिन्यांपूर्वी आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण डोळ्यांचा विभाग सुरू केला, नेत्र विभाग सुरू केला, की जिथे डोळ्यांवरच्या सगळ्या तपासण्या आपण मोफत केल्या, चष्मे आपण मोफत वाटप करतो, डोळ्यांमधल्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया आपण मोफत करतो. या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर रक्तलघवीची तपासणी सोडल्यानंतर तुम्हाला साध्या औषध गोळीला देखील 1 रुपया दिला जात नाही. कितीही लाखाचं ऑपरेशन असलं, कोणतीही लाखाची उपचार पद्धती असली तरी 0 रुपयांमध्ये उपचार देणारं या रत्नागिरीच्या मातीतलं हे एकमेव हॉस्पिटल आहे आणि ते हे आपल्या जिजाऊ संस्थेने उभारलंय. आणि ही संपूर्ण जिजाऊ संस्था पालघर जिल्ह्यामधल्या विक्रमगड तालुक्यामधल्या झडपोली नावाच्या गावात शेतकरी आई बापाच्या पोटी जन्माला आलेल्या श्री निलेश सांबरे साहेबांच्या माध्यमातून चालवली जाते. ही सगळी आपल्या सेवेसाठी आलेली संस्था आहे. येत्या काळामध्ये आपण या मंडणगडामध्ये मोफत शिवणकाम प्रशिक्षणाच्या माध्यमातून हजारो महिलांना प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न करतोय. येत्या काळामध्ये अगदी 2,000 रुपयांपासून 5 लाख रुपयांपर्यंत कम्प्युटरचे सगळे कोर्सेस आपण या मंडणगडामध्ये मोफत करतोय, जिथून शेकडो मुलांना त्यांच्या कम्प्युटर स्किलचं स्वप्न पूर्ण करता येणार आहे. येत्या काळामध्ये फार मोठं काम या जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करू पाहतोय. कारण आता रत्नागिरी, लांजा, गुहागर, चिपळूण यांसारख्या तालुक्यांमध्ये जिजाऊचं संपूर्णपणे काम सुरू झालंय. आणि जी आम्ही एक दरी पाहिली होती की इथल्या माणसाला इथल्या मातीमध्ये रोजगार मिळावा, व्यवसाय मिळावा, त्याच्या नोकरीचं स्वप्न त्याला आपल्याच मातीमध्ये पूर्ण करता यावं, यासाठी या जिजाऊ संस्थेनं फार मोठ्या स्वरूपामध्ये क्रांतीची पावलं उचलली आहेत. त्याचा परिणाम हा 1-2 महिन्यांमध्ये किंवा 1-1.5 वर्षामध्ये तो दिसणार नाही, पण येत्या काळामध्ये तुम्ही जे भोगलेलं होतं, तुमच्या कुठल्या तरी वर्षी मनामध्ये जे आलेलं होतं, ते सगळं पूर्ण करण्याचं काम या जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. या सगळ्या कार्याला आपल्या सगळ्यांचाच हातभार असेल आणि ज्या ज्या वेळेला तुमच्या सगळ्यांची गरज लागेल त्याही वेळेला तुम्ही आमच्या सोबत असाल अशी अपेक्षा मी तुमच्या सगळ्यांकडनं व्यक्त करतो. आणि आपण सगळ्या जणी एका शब्दावर कोणत्याही प्रकारच्या शंका कुशंका मनात न आणता या गावाच्या एकत्रितकरणाच्या छताखाली आपण सगळ्या जणी एकत्र आलात, याकरता जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. उपस्थित सगळ्या मान्यवरांचे देखील आभार व्यक्त करतो. आणि अमरदादा, त्याचप्रमाणे या गावचे पोलीस पाटील, सर्व ग्रामस्थ, युवा आपल्या कुणबी उन्नती संघाचे उपाध्यक्ष सन्माननीय निधीची रक्ते साहेब, आणि आपल्याला सर्वांच्या माध्यमातून आपण सर्वजण यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना दिसणार आहोत. ते सर्व काम करणारे आमचे भानसे साहेब, त्याचप्रमाणे आमचे साहिल जिगोरे, सन्माननीय या गावच्या अध्यक्षा, सन्माननीय सर्व व्यासपीठ आणि आपण बहुसंख्येने जमलेले असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी, काही दिवसापूर्वी 15 दिवसानंतर गेल्या 5-6 दिवसापूर्वी आपल्या तालुक्याला मोफत रुग्णवाहिका मिळालेली आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने निलेश सांबरे साहेबांचे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे आभार मानतो की मूलभूत गरजा त्या पहिल्या तुम्ही आमच्या पूर्ण केलेल्या आहेत. कारण की एखादा आजारी पडलेला पेशंट इथून जर मुंबईला किंवा रत्नागिरीला न्यायचा म्हटलं तर 8 ते 10 हजार रुपये खिशाला खर्च असायचा. आता विनामूल्य म्हणजे 2,000 रुपये 3,000 रुपये डिझेलचा खर्च फक्त करावा लागेल. ज्याची परिस्थिती जशी नसेल त्यालाही ते मोफत दिलं जाणार आहे. प्रामुख्याने जेव्हा आम्ही जिजाऊच्या संदर्भात जेव्हा आम्हाला सर्वांना कल्पना मिळाली तेव्हा सापटे सरांच्या माध्यमातून आम्ही जेव्हा रत्नागिरीला गेलो आणि तिथे असलेले एक सुसज्ज असं निलेश सांबरे साहेबांच्या माध्यमातून उभा असलेलं श्री भगवान महादेव सांबरे साहेबांचं हे सुसज्ज असं हॉस्पिटल जेव्हा आम्ही पाहिलं तर निश्चितप्रमाणे आपण एखाद्याच्या घरात गेल्यानंतर चप्पल बाहेर काढतो तसं त्या हॉस्पिटलला गेल्यानंतर तशी परिस्थिती झाली. एवढं सुसज्ज असं हॉस्पिटल. तिथे डायलिसिसचे रूम आहेत, सिटी स्कॅन होते, तिथे एक्सरे काढले जात आहेत, तिथे ब्लड टेस्टिंग वगैरे आहे. आणि तिथे गेल्यानंतर प्रामुख्याने आपण सर्व हॉस्पिटलला गेल्यानंतर एक रिसेप्शन सेंटर असतं, समोर रिसेप्शन असतात, तिथं आपली माहिती घेणार असतं, तिथं तुम्हाला आजार कोणता आहे, वय काय, हे सर्व घेणारे तिथं आहे. परंतु ते झाल्यानंतर प्रत्येक हॉस्पिटलला कॅश काउंटर असतं, पण त्या हॉस्पिटलला कॅश काउंटर काही नाही, सर्व मोफत उपचार दिले जातात. मागेच 15 दिवसापूर्वी आमचे निलेशजी मोरे यांच्या माध्यमातून आमच्या त्या आजीने आपल्या उमरोली सारख्या गावातून मध्ये घेऊन गेली, तिच्यावर उपचार एकदम. जर 30 महिला आपल्या गावात किंवा आपल्या परिसरात जर झाल्या तर आपल्या गावामध्ये तो प्रशिक्षण दिलं जाईल. टेलरिंगसाठी जर 30 महिला झाल्या मॅडम तर आपल्या गावामध्ये तो कोर्स शिकवला जाईल. त्याचा फायदा त्या महिलांना, त्या मुलींना त्या गावात मिळेल. हा झाला महिलांसाठी आहे. जर मुली असतील त्यांना कम्प्युटर क्लासेस, देवारा असेल तुमच्या जवळ किंवा मंडणगड असेल अशा ठिकाणी कम्प्युटर क्लासही चालू होत आहे. जी 10वी 12वी झालेली मुलं आहेत, ग्रॅज्युएशन आहेत, त्यांना कम्प्युटर क्लासेस पाहिजे असेल त्याचाही आपण मंडणगडला चालू करतोय.
आज आमचं ऑफिस बघणं आणि नंतर 1-2 महिने नक्कीच चालू होईल. तुमच्या आशीर्वादाने आपली सर्व ज्या मुलं येतील त्यात ऍडमिशन घेतील. आम्हाला कितीही अडचण आणलंय, कमीत कमी 30 मुलं अपेक्षित आहेत. मुलं असो मुली असो 30 मुलं मिळाली तर तो क्लास चालू करायचा आहे. आणि साहेबांनी स्वतः सांगितलंय की त्या गावात जर मुलं असतील 5वी पासून ते 12वी पर्यंत क्लास ट्युशन्स हे चालू करायचंय. त्या ट्युशन देणाऱ्या मुलाचं पगार साहेब करणार आहेत. शाळेत शिकतात मुलं पण ट्युशन देणाऱ्या माणसाचा पगार मात्र साहेब करणार आहेत. जर उद्यापासून जर म्हटलं एखाद्या गावातला मुलगा किंवा मुलगी मी माझ्या शाळेतल्या माझ्या गावातल्या मुलांना मी ट्युशन देतोय तर त्या मुलाचा पगार साहेब करणार आहे. त्या मुलाने फक्त त्या शाळेतल्या मुलांना ट्युशन्स म्हणून द्यावे. शिक्षक शिकवतात पण ट्युशन म्हणून जर करत असतील तेही करायची त्यांची तयारी आहे. बघ किती सूक्ष्म म्हणजे लहान विचार साहेबांनी केलाय की त्या मुलांना कसं शिकवता येईल. व्यतिरिक्त म्हणजे शिक्षणा व्यतिरिक्त शिक्षण कसं देता येईल, तो मुलं कसा पास होऊ शकेल. शाळेचा अभ्यास आहे, MPSC UPSC ला जे लागतात अभ्यासाचं बोलतात ना गुण लागतात, ते कसं मुलांमध्ये पेरलं जाईल. त्या मुलांना नोकरी का कुठेतरी मोजून असतील एखाद्या गावात आहे की नाही. ही खंत आहे. साहेबांनी जाणल्या कारणाने हे केलंय की प्रत्येक गावातून मुलांना शिक्षण द्यावं आणि कोर्स द्यावे की जेणेकरून आमची मुलं चांगल्या गव्हर्नमेंटमध्ये जातील, सरकारी पदावर जातील, त्यांचं घर त्यांची पिढी चांगली होईल. जे आज आपली पिढी ज्या पद्धतीने आहे त्यापेक्षा चांगली सुधारेल हे अपेक्षित आहे. आणि अजून ज्यांना हात असतील ना हात ते टाळ्या वाजवतील, ज्यांना हात नाहीत ते टाळ्या वाजवणार नाही. जोरदार टाळ्या वाजवायचा. मुलं कुठे जाय हो 10 रुपयाचा कलिंग घेऊन जायचं कुठं कुठे 2-2 नाही. पण हा खेळ खेळताना काही नियम आहे. फुगा कोणी पदराच्या आत लपवणार, फुगा कोणी पदराच्या आत लपवणार, स्वतःचा फुगा फुटल्यानंतर दुसऱ्याचा फुगा फोडणार, एकमेकाला ढकलणार, एकमेकाच्या डोळ्यात टाचणी टाकणार. शाबास, तुम्ही सगळे हुशार आहात. तुम्हाला सगळ्यांना खेळ कळला आहे. फुगा सगळ्यांनी वरती पकडा एकदा. सगळ्यांना टाचणी मिळाल्या. म्हटल्यानंतर तुम्ही मध्ये येऊ शकता, कुठे तिकडे लांब जाऊ शकता. असं नाही की गोल थांबायचं नियम नाही. हात वरती पाहिजे. टाचणी फुटली स्वतः एका सुरात बोललं पाहिजे. सगळ्यात तयार नक्की सुरू करूया. साहिल सर त्यांना सांगा की थांब बोलल्यावर थांबायचं. आणि मी ज्या क्षणी थांबा सांगेन त्या क्षणी सगळ्यांनी स्टेडी स्टार्ट. अरे बापरे एवढं पटापट. अरे बाप ज्यांचे फुगे फुटले त्यांनी बसायचंय. ज्यांचे फुगे फुटले त्यांनी बाहेर बसायचंय. ज्यांचे फुगे फुटले त्यांनी बाहेर बसायचंय. ज्यांचे फुगे फुटले त्यांनी बाहेर बसायचंय. थांबा 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 थांबा. तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा खेळण्याची संधी मिळणार आहे. या 9 पैकी 5 जणी पुढच्या फेरीसाठी जाणार आहेत आणि 4 जणींचा प्रवास इथेच थांबणार आहे. तयार आता रेडी स्टेडी स्टार्ट. अरे वा शाबास. जबरदस्त जबरदस्त. थांबा थांबा थांबा. 5 जणी उरलेत ना. थांबा थांबा. या 5 जणींची नावं लिहून घ्या आणि या 5 जणींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. 5 जणींची नावं लिहून घ्या. आणि आपली एखाद दोन आहे मग माझ्याकडे बघून आता का असा माईक का हवे तरंगू का काय. हा डोकं नंतर काय कान कानावर कान आपल्याच एकीचा घेऊन वाढाल नाही तर नाक आपला आई किती असते. हा डोळे
आणि चष्म्याच्या आतून नको घालू का त्या आईने चष्म्याच्या आतून घाला चष्म्या ठेवल्या तरी कान नाक डोळे तोंड आपला हा कान डोकं नाक डोळे असं कळलं तुम्हाला आणि मध्ये तुम्हाला पटकन कान नाक डोके कान नाक डोळे तोंड कान नाक डोळे काय अरे मी काय येणार का काय बॉल उचलला कसं काय अरे, माझी इज्जत मी बॉल बोललोच नाही मी बोललो बॉल घ्या शपथ तुमची घ्या शपथ मी बॉल बोललो काय कसं काय उचलला क्या बेकार आहे चला परत सुरुवात कान नाक डोळे तोंड कान नाक डोळे तोंड कान आपल्या काय चाललंय यांचा मी बॉल बोललोच नाही तळ्या तळा आटलाय का काय दिसत नाही आहे हो लाईफ जॅकेट आहे का आहे परत परत चला या आज भिजूनच जाऊ आपण सरकार हा चला तळ्यात हा आता बरोबर मळ्यात तळ्यात मळ्यात हा बस जागो थांबा ना लगेच एकदा पोहायला गेला तर लगेच उड्या मारायला लागल्या आता कळलं तळ्यात बोलल्यावर मी काही करील माझ्यावर विश्वास ठेवायचा मी काही करील माझ्यावर विश्वास ठेवायचा नाही तुमच्या डोक्यामध्ये एकच असलं पाहिजे तळ्यात बोलल्यावर कुठं पुढं आणि मळ्यात बोलल्यावर हा आता मी समोर आहे आता त्याने मजा येईल साहिब सर बघा का लक्ष द्या चला मळ्यात बरी आहे तू तळ्यात म्हणजे कुठं मळ्यात म्हणजे ए बाबा तू आता आऊट होशील का दिवशी असं शपथ सांगतो आऊट होशील बघा ते मळ्यात मी बाण कुठं झाला जय महाराष्ट्र या एकदा जोरदार टाळ्या तुला सोडणार नाही हा हा लोकच जाऊ दे विचारायला ठेवते हा तुम्हाला गेम कळली का बाबा आईने आधीच रूप दिला याला आला माझी हा चला गेमला सुरुवात 1 2 3 सगळे जणी जाणार आहे हा रिक्षा आली नाही 1 2 3 धिंगू तिकडे 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात एकदा एक शिकार मिळाले बाई समोर बोलेलो आजू बोलेलो या याला बाजूला कुठे कुठं अख्खा पॅनल पाडला मी एक हाती पॅनल चला सरका इकडे या तुम्ही टाकले किती आहे किती मतांनी या सीट कधी पण जाऊ शकते आई तर लपते बाहेर पण शकतो हा एक 2 3 4 तुला आले ना कधी आले ना तुमचा काय चुकला आता पुढे जा आता पुढे जा एकदा जोरदार टाळ्या तिघींसाठी झाल्या पाहिजे आणि चौघींसाठी या पुढच्या या ना तुम्ही बसता ना आई झालं तुमचं या चौघी जणींसाठी एकदा समोर या चौघी पोचल्यात फायनल राऊंडला एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण यांचं अभिनंदन करूया आणि या चौघींना विनंती करतो पाणी वगैरे प्यायचंय मागू पण नका दमल्या पण नाही जेवणाला काय शाकाहारी चालतं तुम्हाला आज कसं काय गुरुवार आहे मावसाहेब भूक नाही जेवण तर लागेल तुम्ही जेवणार ना भूक नाही तुम्ही जेवण जेवण तर याही दिलं होतं आपल्याला आता आम्ही तुम्हाला देणार चौघी जरी ना हे ते गुलाबजामुन फक्त बाजूला ठेव या
ऐक ना, गुलाबजामुनचा डबा आण. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. जय जिजाऊ, जय जिजाऊ. 1 2 3 स्टार्ट. चला एका जोरदार टाळ्यांमध्ये त्यांना आपण खेळूया. शबाश शबाश शबाश. पाय पाय बघा, पाय बघा, पाय बघा. पैठणी पैठणी. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. शबाश. आल्यात आल्यात. गाडी बरोबर आली, गाडी बरोबर आली. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. लांब 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 लांब. जवळ रेष. अरे रे रे रे. होईल 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 होईल. आणि या वेळेला मानाच्या पैठणीचा विजेता दोन 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 तिकडे तिकडे दोन आहेत. ती पण आहे जवळजवळ आहेत दोघी सेम. काही आपल्याला इंटरव्ह्यू द्यायचा नाही, काहीच करायचं नाही. फक्त एकाच प्रश्नाचं, साध्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. कसं वाटलं खेळून? छान वाटलं. मी काय घाण वाटलो? फक्त खेळूनच छान वाटलं. ही बाकीची जिजाऊ संस्थेने माहिती वगैरे दिली, काय त्याचा फायदा होईल का आपल्या पोरांना? काय एक कुठला फायदा आहे की जो व्हावा असं तुम्हाला वाटतं? एक तर मी माईकवर बोलत नाही, त्यात तुम्ही एक प्रश्न सांगून 4 प्रश्न विचारले. पण तुम्हाला असं वाटतं ना की आपल्याला ही ज्या आरोग्याच्या सेवा आहेत त्या आपल्याला मोफत मिळायला पाहिजे, आपली मुलं नोकरीला लागली पाहिजेत, शिकली पाहिजेत, असं वाटतं की नाही? कधी कधी वाटतं ना. असं आपल्याला रोज वाटलं पाहिजे, असं आपल्याला सगळ्यांना वाटलं पाहिजे. पण एक गोष्ट काही तुला सांगतो की आज पैठणी तर तुम्हाला मिळणारच आहे. हा आनंद आपण प्रत्येक वेळेला, प्रत्येक चांगल्या दिवशी करायला आले. त्या संस्थेच्या पाठीशी तुम्ही ठामपणे उभं राहा. येत्या काळात असाल तुमचं तुम्ही बघून घ्या. एकदा जोरदार टाळ्या. मी सरांना देखील एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ताई करता. मनाची पैठणी आणि त्याचबरोबर एक सुंदर असं गिफ्ट देखील आपण देत आहोत. एकदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. 2 मिनिटं तुम्ही सगळे 2 मिनिटं. विशाल सर तुम्ही मागच्या तुम्ही इकडे या ना. सर सर त्याला तो मागे बसलेले त्यांनी थोडस वर पकडा. हा घ्या, वर घ्या, वर घ्या. ग्रामपंचायतीच्या वतीनं, महिलांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असं तू बोल. तर वहिनी या ठिकाणी आजचा जो पंचकोशीचा कार्यक्रम साबळे सरांच्या माध्यमातून झाला आणि महिला मंडळाचा उत्सुकता चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला, काय तुम्ही सांगाल? आपल्या इथे आज निलेश भगवान सांबरे संस्थापक जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र यांच्यामार्फत जे उपक्रम राबवण्यात आले आणि त्यांनी मंडणगड तालुक्यात जी रुग्णवाहिका दिली आहे आणि आपल्या इथे गावात येऊन त्यांनी जे महिलांसाठी वगैरे सांस्कृतिक हे कार्यक्रम घेतले, पैठणीचा खेळ वगैरे हे कार्यक्रम घेतले. त्याच्यात महिलांनी खूप उत्साहाने आणि उत्साहवर्धक त्यांचा पण समाधानी त्यांनी भाग घेतला आणि त्यांना पण खूप आनंद झाला. खूप आम्हाला हसायला वगैरे खूप मजा आली ह्या कार्यक्रमामध्ये. आणि अशाच प्रकारे ह्या संस्थेमार्फत आम्हाला पण विविधांच्या वतीने आशा व्यक्त करते. आणि या देव माणसाचा 17 एप्रिलला वाढदिवस आहे. तर अशा या देव माणसाला ग्रामपंचायत मार्फत आणि मंडणगड तालुक्या मार्फत आणि आमच्या जावळे आंबोली खारी साखरी पंचक्रोशी मार्फत सगळ्या महिला मंडळ व सगळ्या ग्रामस्थ वगैरे सगळ्या मार्फत अशा देव माणसाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून सर्व महिला मंडळ सगळ्यांकडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. आज आमच्या आंबोलीमध्ये जय जिजाऊ फाउंडेशनच्या वतीने हे कार्यक्रम उपलब्ध केलेलं. तर निलेश साबळे साहेब हे खूप चांगले उपक्रम राबवत आहे आणि ते आपल्या पुढच्या पिढीला खूप सहकार्य करत आहेत. त्यांचे मी मनापासून आभार मानते. आणि आज इथे आमच्या आंबोलीमध्ये हे कार्यक्रम उपलब्ध झालं त्याच्याबद्दल आमच्या जावळे खारी साखरी आंबवली ह्या गावची आमचे सर्व महिला मंडळ आलेले, खूप मजा आली. आणि असेच उपक्रम राबवावे आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी
खूप शुभेच्छा. आमच्या पूर्ण पंचकृषीच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देते. आणि आता वाढदिवस त्यांचा आहे, 50वा वाढदिवस आहे. ते माझ्या कुटुंबियांकडून, माझ्या गावाकडून, माझ्या सगळ्या महिलांकडून त्यांना लाख लाख शुभेच्छा. थांबा ही माझ्या सगळ्या गावातली जावळ्यातली लोक आली होती, महिला मंडळ, यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानेन. चांगला प्रसाद दिला येऊन आणि चांगला खेळ सुद्धा खेळलेला आहे. भले काही गोष्टी जिंकल्या नाही, एकच जिंकले पैठणी, पण आमच्या गावातली थोडंसं जरा चुकलं नाही तर ती पैठणी घेऊन आली असती. खूप छान त्या वहिनीचं पण मनापासून आभार मानेन. हे बघा खूप प्रयत्न केले वहिनीने, खूप म्हणजे खूप प्रयत्न केले. थोडंसं मिस्टेक झाली पण ठीक आहे, कोणतरी हरजीत होते, पण मी त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानेन की यांनी खूप मोठा प्रयत्न केला. प्रयत्न करत क्रमात आवर्जून भाग घेतला, त्याबद्दल सगळ्या महिलांचे मनापासून आभार मानेन. धन्यवाद. काना जमलं नाही यायला कामाच्या निमित्तानं, पण बरीचशी लोक आली होती. आज हा साबळे सरांनी जो कार्यक्रम नियोजित केला होता त्याबद्दल मी जावळे गावाच्या वतीनं मी सगळ्या त्यांचे मनापासून आभार मानेन. आणि खरोखर छान अप्रतिम असा कार्यक्रम, सुंदर कार्यक्रमाचा नियोजन केला होता. वहिनी चला तर इथे थांब. तर अशा पद्धतीने आजचा हा कार्यक्रम इथे संपलेला आहे. तर कार्यक्रम कसा वाटला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करून नक्कीच सांगा आजचा हा कार्यक्रम कसा झाला. तर आपण पुन्हा असंच नवीन व्हिडिओ भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टाटा, टेक केअर, आपली काळजी घ्या. चला.